कुटुंबातले पाटील परिवार. सुजित आपण जेवण करून घ्या पहिले. तर प्लेअर ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार देणार आहोत. व्यासपीठावर विद्यमान विभागीय प्रमुख कांबे विभागाचे आदरणीय के पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. प्लेअर ऑफ द मॅच ही ट्रॉफी आणि स्पोर्ट वॉच पाहतोय आपण. ही स्वीकारताना पाहतोय आपण. सोबतच JMB चषकाचे सर्व पाहतोय आपण. पंडित दादा यांना खूप मोठं योगदान पाहतोय आपण, सातत्याने त्याच्या माध्यमातून मिळतोय. ही वॉच स्वीकारताना पाहतोय आपण. एक चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. आणि तानाजी साहेब यांचं आपण मला वाटतं की येतोची स्वागत आणि कोल्ड्रिंक तानाजी साहेब यांचे शुभ हस्ते पाहतोय आपण. कोल्ड्रिंक स्वीकारताना पाहतोय आपण. तब्बल 3 पुरस्कार प्लेअर ऑफ द मॅच साठी खूप छान उपक्रम हाती घेतलाय JMB टेंबलच्या प्रत्येक आयोजकांनी. आणि त्यांच्याच माध्यमातून हा कोल्ड्रिंक्स आम्हाला स्पॉन्सर दिले तानाजी साहेब यांच्या माध्यमातून. तानाजी साहेब आपलं मी JMB टीमच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. तुमचं का होईना पण 1 लाख मुलाचं सहकार्य तुम्ही दिल्याबद्दल मी आयोजक कमिटीचे आमचे पंडित दादा यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत करतोय. आणि पंडित दादा एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. दमन दौऱ्यासाठी प्रत्येक टीमला प्रत्येक पाठीरा करण्यात आणि दमनला जेवणाची मेजवानी देणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. पंडितदादा असो, विजयदादा असो, शरद मात्रे या स्टार त्रिमूर्तींनी मात्र एका दिवसाची का होईना अन्नदान केलेले दमन दौऱ्यासाठी. तर मित्रांनो मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पुढचं धावतं ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. दोन्ही समालोचक आणि आयोजक कमिटीचे खास मेन चीफ पाहतोय आपण दर्शन नाईक आणि कॉमेंटेटर संदेश पाटील सज्ज होताना. आउट टू द कॉमेंट्री बॉक्स. चला दुपारचं जेवण सुरू आहे. सुनील पवार आपण देखील उत्तम मेजबानी जी आहे आजची व्हेज प्युअर व्हेज आहे दीपक देशमुख यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आजचं भोजन आहे. आणि खऱ्या अर्थाने सुंदर असं जेवण. तर आपण शाळेतली मुळे पहा. मी नेहमी सांगत असतो की आपल्या आयोजन कमिटीचा एखादा मेंबर स्वर्गीय श्यामने गॅलरीमध्ये बसून राहा. आपण नन्हे बच्चे दिल के सच्चे. चलो पटापट पटापट. यापुढील होणारा सामना आपण पाहतोय की एका बाजूला आई गावदेवी माता फुंडास टीम आणि दुसऱ्या बाजूला कांबे स्पोर्ट कांबे अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. खेळाला सुरुवात होत आहे. कैलाश नाईक आणि विश्वास पाटील दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आमचे जे तिसरे पंच आहेत पुणेश. आपण दुपारच्या भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे. दीपक देशमुख साहेबांच्या माध्यमातून आजची जेवणाची उत्तम सोय झालेली आहे या स्पर्धेला. त्यांचे पिताश्री आपण इथे पाहतो या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत मॅचचा आनंद घेण्याकरिता. वेळ आहे तोपर्यंत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक म्हणजे 4 बक्षीस जे आहेत कॅश प्राईज आमचे दानशूर राजा माजी नगराध्यक्ष सन्माननीय मदनभाऊ कुशा नाईक साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. कारण की आज प्रभुदाजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं शुभारंभ प्रारंभ उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. त्यानंतर सन्माननीय प्रदीप करसनतरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक ट्रॉफ्या ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफ्या आहेत. ॲडव्होकेट करण भोईर यांच्याकडून देखील या स्पर्धेला संपूर्ण चेंडू आणि लाईट हेलिकॉप्टर जो आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. निलेश जोशी कुंतीबाई चषकाचे आयोजक देखील आहे आणि कैलासवासी कुंतीबाई परशुराम जोशी यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. शीतपेय थंड कोल्ड्रिंक जे आहे किरण गोडे यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. गोलंदाज जोपर्यंत तयार होतोय तोपर्यंत आपण नक्कीच पुढील जी नावं आहेत पंढरीनाथ पाटील, पंढरी धाबा यांच्या माध्यमातून देखील चेंडू देण्यात आलेले आहेत या स्पर्धेला. मॅच ऑन. पहिला चेंडूला हुक केलाय. स्क्वेअर लेगला शतरक्षक पाहत राहील. चेंडू निघून गेलाय सीमा रेखात पार. सुरुवात झाली आहे षटकारानं.
संतोषच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार आपण पाहतोय. षटकाराने खाता खोलला गेला आणि या तालुका क्रिकेटमध्ये एक असा कीर्तिमान बुमबुम सुभाष ठाकरे जे ठाकूरपाड्याचे खेळाडू आहेत त्यांच्या नावी 2017 मध्ये सुमित बॉल आणायचा सुमित तो लगातार 6 वर्ष ज्याने प्रथमतः बॅटिंग करत असताना षटकाराने खाता खोलला होता त्या प्रकारचा हा खाता खोलला गेला संतोषच्या माध्यमातून षटकाराने. पुन्हा एकदा सुंदर असा ड्राईव्ह चेंडू हवेमध्ये कमबॅक कमालीचं कमबॅक आणि कॅच ऑफ द आफ्टरनून आता म्हणूया आपण. आजच्या दिवसातील आतापर्यंत सर्वोत्कृष्ट झेल पाहतोय आपण. आणि संतोष अजूनही शो नाहीयेत की चेंडू का डिस्टन्स कव्हर करू शकला नाहीये कारण की तिथं पेट्रोलिंग अर्थात फिल्डर होता तिथे आणि सुंदर अशी फिल्डिंग आणि सुंदर अशी झेल पाहतोय. वॉट अ कॅच. कार्बन कमाल कॅच. कॅरिबियन प्रीमियर लीग जेव्हा वेस्ट इंडिजचे खेळाडू खेळतात तेव्हा कार्बन कमाल कॅच असं म्हटलं जात आहे आणि ती कॅच इथे पकडली गेली आहे. सोपं काम नाहीये. एका क्षणामध्ये चेंडूवर लक्ष ठेवणं आणि त्या झेलला जज करणं. एक सुंदर अशी झेल इथे कंप्लीट झालेली आहे. हमारी तुम्हारी चलती भी अब तुम सवा शेर तो हम भी सवा शेर. शेरों की बाजी हो रही है मैदान में. चांगला खेळ पाहायला मिळाला. षटकार आला त्यानंतर विकेट घेऊन कमबॅक. नवीन फलंदाज बारकू पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चांगली सुरुवात दोन्ही संघांची म्हणू शकता. 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ते विकेट देखील आलेले आहे. पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. या मैदानावर आतापर्यंत मी समालोचक केला मात्र कधी पॉवर प्ले नव्हता. मात्र जय अंबे चषकापासून सुरुवात तर झाली आहे पॉवर प्लेची. 2007 पासून क्रिकेट बघत आहे. ओ सुंदर चेंडू. थोडासा मुवमेंट जो आहे आतमध्ये चेंडू कट झाला होता आणि बाईच इशारा आलेला आहे पंच कैलाश नाईक यांचं. कैलाश नाईक कालपासून या मैदानामध्ये पंचांचं काम करतायत आणि चांगलं करतायत. त्यांना भरपूर ऑफर असतं प्रत्येकी स्पर्धेमध्ये मात्र व्हेरी इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट जॉब महानगरपालिकेमध्ये ते कार्यरत आहेत. जॉबवर आधी गॅपमध्ये चाललं चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेखा पार येतोय चौकार. चांगल्या धावा बनतायत. चांगल्या धावा बनतायत. एक्सपर्ट स्कोरर सांगत आहे की धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 11 धावा. उमेशच्या बॅटमधून हा चौकार आला. चौकाराने खाता खोललेला आहे. त्याच्यामध्ये एक बाईकच्या रूपात एक धाव आली होती ती बारकूच्या बॅटमधून आली होती. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग शॉट एक्स्ट्रा कव्हरला थ्रो चांगला आहे मात्र धाव कंप्लीट केली जाते. गोल्याचं जेवण झालेलं आहे. गोल्या आता कॅमेऱ्यावर संध्याकाळी बघू आम्ही. अजून काही चांगलं असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचू आम्ही. रानालच्या स्पर्धेमध्ये रिग्नेश पाटील याने दिवसभर त्याला खायला दिला होता. इतका प्रेम आहे त्याचा आणि इतका प्रॉपर झालेला आहे तो. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. कमी वयामध्ये नक्कीच कॅमेरा ऑपरेट करणं खाऊ नये आणि त्याला विचारल्यानंतर तो 12वी कंप्लीट आहे. त्याच्याकडे बघून असं वाटत नाही. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू कॅपमध्ये चाललाय. पायाने अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू थांबणार नाहीये. सीमा रेखा पार येतोय चौकार. धावा बनतायत. धावा बनतायत. व्हेरी इम्पॉर्टंट. चांगली बॅटिंग पाहतोय. उमेशच्या बॅटमधून हा पुन्हा एकदा तुम्हाला चौकार पाहायला मिळाला. धावा झालेल्या आहे धावफलकावर 17 धावा 17. एक चांगली सुरुवात मोठी सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना टीम फुंडास संघाला पाहतोय आपण. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम आई गावदेवी माता पुंडास. चला नेक्स्ट मॅच आई गावदेवी दामणगाव नितीन इन ऍक्शन मध्ये आणि आई वज्रेश्वरी निंबवली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे आपण. टॉस इज कंपल्सरी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस जो आहे कंपल्सरी. जो रिपोर्ट लेट करेल त्याला पेनल्टी दिली जाईल. लक्षात घ्यायचं आहे. नियम आहेत आपल्या संघटनेचे. नंदन हरिनंदन. एक अभिनंदन तो पाकिस्तानमध्ये अडकला होता मात्र हा हरिनंदन आहे. याच्याकडून अपेक्षा भरपूर आहे कारण की 17 धावा ऑलरेडी आपल्या पहिल्या गोलंदाज उमेश पाटीलनं खर्च केल्या होत्या. कुठेतरी भरपाई इथे करावी लागेल हरिनंदनला.
आर.के. पाटील स्टँड इन कडून गोलंदाज तयारीमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होता आहे. खेळपट्टीवर आपण पाहतोय मोठा फटका ऑन साईडला खेळले. गॅप आहे आणि गॅप मध्ये चेंडूचा लसी मारे कापार येतोय चौकार. मागचा चौकार बारकू पाटीलने मारला होता. नक्कीच ही थोडं 12व्या खेळाडूची थोडीशी चुकीची दुरुस्ती होते. मात्र आमचे स्कोरर इज अ बेस्ट आहेत. दर्शन नाईक नो डाऊट. मग कॉमेंट्री देखील असो मग स्कोरिंग देखील असो. पुढचा चेंडू पुढे निघून आता स्टेप आउट झालेले आहेत आणि पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू आहे. चेंडू पायाने जर अडवलेला आहे मात्र 2 धावा आरामात पूर्ण केल्या जातील. धावा बनत आहेत. धावा चांगल्या धावपलकावर जोडलेल्या आहेत. त्या 23 धावा 23. उमेश प्रयत्न करते वारंवार. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओ द विकेटने हरिनंदनचा हा चेंडू मिस्टाईम चेंडू हवेमध्ये सेफ लँडिंग होत आहे आणि एक धाव पूर्ण झालं. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आता तिथे काय करलं पाहूया आपण. आऊट झालेला आहे फलंदाज. आपण रिप्ले मध्ये पाहूया आपण ज्या प्रकारे फलंदाज आऊट झालेला आहे ते आपल्याला पाहायला मिळतील. क्विक थ्रो आला होता आणि गोलंदाज अगदी त्याचं देखील बॅलन्स थोडंसं कुठेतरी झालं नव्हतं. मात्र चेंडू पकडला आणि एष्ट्यानं लावला गेलाय. धाबा झालेले आहेत त्या धावपलकावर 24 धाबा. नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन योगेश आलेले नवीन फलंदाज. योगी इज अ कॅप्टन. आज अकेले टायगर को खेळना है. टायगरने सांगितले की 4 खेळाडू आले नाही माझे आणि कॅप्टन रेड कॅप मध्ये दिसतोच चांगला. सराव जरा जास्तच आहे. गोलंदाज चला आपण थोडस घाई करा. आपण 10 सामने कव्हर करायचे. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल पंच केला चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर मधून शतरक्षक पोहोचतोय. फिल्डिंग चांगली. एकच धाव इथे पूर्ण केली जाईल आणि स्ट्राईक आता कॅप्टनकडे योगेशकडे आलेली आहे. सन्माननीय रणजित नाईक साहेब पुन्हा एकदा जोडलेले आहेत दुपारच्या भोजनानंतर. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांचं ऑफिस देखील फार महत्त्वाचं आहे आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण गावामध्ये ट्रिपल एचचं जर काही विषय असेल तर साहेबांच्या हातामध्ये. नेटचा विषय असेल तरी ते साहेबांच्या हातामध्ये. एक एक निर्णय घ्यावा लागतो म्हणून ऑफिसमध्ये देखील जास्त वेळ ते देत आहेत आणि जसं टाईम मिळेल तसं या व्यासपीठावर ते येत आहेत. आयोजन कमिटीमध्ये त्यांचं नाव देखील आहे म्हणून त्यांचं आपण कौतुक करतोय आपण. किती येत आहेत. कॅप्टनच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. कडक सुरुवात योगेशची पाहतोय आपण. नव्या कंपनीचे चेंडू आहेत आणि खऱ्या अर्थाने जेव्हा चेंडू मैदानामध्ये जेव्हा लँड होतं बाउन्स होतं तेव्हा अगदी सीमेच्या बाहेर 1 बाउन्स तुम्हाला पाहायला मिळेल. बाउन्स जास्त आहे चेंडूमध्ये. रिगल स्क्वेअर मध्ये सुमित पाटील सध्या आपण पाहते की चेंडूचा ताबा घेत आहेत. दुसऱ्या फ्लोअरला आहेत. कदाचित तिथे येणाऱ्या कालामध्ये फ्लॅट असावा त्यांचं आणि आई जगदंबा चरणी प्रार्थना आहे की त्यांना तो योगायोग लवकरच लागो. चेंडूची वाट पाहत आहेत ते सुमित पाटील. पुढचा चेंडू राईट आर्म उडतो विकेटने. ओ स्विंग अँड मिस. डॉट चेंडू पाहतोय आपण कमबॅक करताना आणि पहिला डॉट असं माहिती मिळते की पहिला चेंडू डॉट टाकलेला आहे कांबे टीम संघाने.
धावा झालेल्या आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 29 धावा, 2 बाद 29. फिल्डिंग लावून घ्या, गोलंदाजी लगेच सुरू करा. आणि पाणी जर तुम्हाला लागत असेल तर वॉटर बॉक्स आहे मैदानाच्या आतमध्ये, तिथून तुम्ही पाणी घ्या. कारण की प्रचंड उष्णता आहे आणि त्याचा अभाव जास्तच वाटतोय. आज टेम्परेचर हाय लेवलला चाललेलं आहे. होळी झाल्यापासून आपण पाहतो की टेम्परेचर वाढतच चाललेलं आहे. नेक्स्ट मॅच आई गावदेवी धामणगाव आणि आई वज्रेश्वरी निंबवली, त्यानंतर जय हनुमान टेंबवली आणि जय हनुमान लाखिवली. अडूस पडूस की लढाई यानंतर देखील पाहायला मिळेल. जय हनुमान टेंबवली आणि लाखिवली, आणि ते देखील आई गावदेवी धामणगाव आणि निंबवली, एकच रस्ता. मॅच मात्र इम्पॉर्टंट असणारे, क्रिकेट फार महत्वाचं असणार आहे दोन्ही टीमचं. पाण्याचं एन्जॉयमेंट, आमची टेक्निकल टीम तो वॉटर बॉक्स दाखवा जिथे पाणी पिलं जात आहे. आमचे कॅमेरामॅन गोलू आपण दाखवायचं आहे जिथे प्रथम तर मी म्हणेल की जे आंबे चषकापासून वॉटर बॉक्सला सुरुवात झाली मित्रांनो. कारण की पूर्वी त्याच्यामध्ये कोणी पाणी ठेवलं नव्हतं, इतक्या स्पर्धा झाल्या. मात्र आयोजन कमिटी जे आंबे यांचं या गोष्टीकडे लक्ष केलं आणि त्यांनी लगेचच निर्णय घेतला की त्याच्यामध्ये 2-2.5 लिटरच्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्या तर मग खेळ थांबणार नाही वारंवार. आणि ज्याला कोणाला पाणी जर पाहिजे असेल तर तो वॉटर बॉक्स खोलून तो पाणी घेऊ शकतो नक्कीच. आणि मैदानामध्ये एक इतर खेळाडू जाऊ शकणार नाहीये. परमिशन फार इम्पॉर्टंट असेल, खाली फक्त बॅट बदलण्याकरिता. टीमचे कॅप्टन गोलंदाज शैलेश आणि स्ट्रायकिंगवर फलंदाज आपण पाहतोय की बारक्या. चेंडूला ड्राईव्ह केलंय, फॉलो थ्रू मध्ये चांगली फील्ड मध्ये एक धाव पूर्ण केली जाते. योगेश आणि उमेश हे 2 खेळाडू आहेत खेळपट्टीवर. योगी आता पुढच्या मॅचला चांगला पाठव, 12वा खेळाडू, त्याला माहिती असेल ती. शैलेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. जवळ 3 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. गुड फिल्डिंग. कारण की विकेट किपरच्या मागे काम सोपं नसतो कधी. जेव्हा बॅटला चेंडू स्पर्श होतो अगदी वेग मिळतो आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर जाताना आपण नेहमी बघितलंय. लकी चॅम 2 सिंगल आलेले आहे शैलेशच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. उमेश स्ट्रायकिंग वर, शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट, मोठ्या फटक्यांची आतुरता करते टीम फुंडास. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, गोलंदाज नाही, विकेट कीपर नाही पोहोचू शकला चेंडूपर्यंत. मात्र 1 धाव पूर्ण झाली आहे. उद्याचं शेड्यूल भरपूर मोठा आहे. कारण की उद्या भरोडी, श्री गणेश भरोडी टीम, त्याचबरोबर झू नांदुर्की असेल, सावंदे असेल, सरोलीपाडा असेल आणि त्यानंतर खारबाव, पिसे, गोरसई, शेलार आणि किरवली या सर्व बलाढ्य संघांना उद्याच्या दिवसामध्ये आपण बघणार आहोत. ओरिजिनल फोर्टिब्लचे सर्व खेळाडू एन्जॉयमेंट करताना जे आंबे चषकाला. शॉर्ट बॉल, चेंडूला पाठवलं सीमारेखा पार, पत्राबाजा षटकार योगेच्या बॅटमधून. आज कॅप्टन योगेश टॉस करण्यासाठी आले होते आणि त्यांनी सांगितलं होता की आज जे काही करायचं आहे आज मलाच करायचं आहे. आणि तो खऱ्या अर्थाने गोलंदाजाच्या मागेच पडला. आता चौकार आला, षटकार आला, कमबॅक करावा लागेल शैलेश गोलंदाजाला. 4 चेंडूमध्ये 9 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत आणि धावा बलकावर झालेल्या आहेत त्या 38 धावा. 38 रन, लॉस ऑफ 2 विकेट. शैलेश राईट हॅम ओव्हर द विकेट ने आरके पाटील स्टँड ए निकडून सामना करतो योगेश. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो शैलेशच्या माध्यमातून. चालू हंगामाची 23वी स्पर्धा आहे माझी. भरपूर स्पर्धा केल्या, कंटाळा देखील आलेला आहे. मात्र दर्शनने मला अगोदरच सांगितलं होतं की आपली स्पर्धा ही पूर्ण कर, मग थोडीशी रजा घे. कारण अजूनही 4 स्पर्धा पेंडिंग आहेत. त्यांना सांगितले हो की नाही. मात्र दर्शनसाठी आलो मी या स्पर्धेमध्ये. ते झालं का मग आपला ऑर्केस्ट्रा कसं सीझन चालू झाली आपली. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय, चेंडूला 1 धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, 1च धाव. ही आवड आहे माझी पहिल्यापासून, दर्शनला पण माहिती आहे. कॉमेंट्री म्हणजे मी
मी माझ्या आवडीसाठीच करत असतो, कारण की माझा मेन बिझनेस जो आहे ऑर्केस्ट्रा, त्याच्यामध्ये मला जास्तीत जास्त 15 ते 20 हजार रुपये वाढतात सर्वांना देऊन, म्हणून त्या गोष्टीकडे मी लक्ष देत असतो नेहमी. टॉससाठी लक्षात घ्या, दोन्ही टीम आपण टॉस बॉक्समध्ये जायचे. आई गावदेवी दामणगाव, आई वज्रेश्वरी निंबवली. नितीनला इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत आपण. नितीन पाटील धामणगावचा भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन जर आले असतील तर लक्षात घ्यायचं, कारण की यानंतर शेवटचा षटक असेल. यस दर्शन, काय म्हणायचं आहे? दोन्ही पुढील जेही संघ आता खेळणार आहेत, आई धामणगाव असेल, आई वज्रश्री, जयनवन टेंबोली, जयनव लाकिवली, जे पण संघ खेळणार आहेत, टॉसच्या अगोदर दोन्ही संघाचे संघनायक इथे अवेलेबल पाहिजे. जो संघ अवेलेबल नसेल त्या संघाला आम्ही इथे पॅनलाइज करू. कमिटीच्या नुसार जी ऑर्गनाईज कमिटी ती पॅनलाइज केली, ती मान्य करावी लागेल. त्याच्यासाठी कोणी आर्ग्युमेंट करू नये, सहकार्य करा, कारण की भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे टॉस तुम्ही जर इथे मैदानात उपस्थित आहात आणि येत नाहीत, मग त्याच्यावरती जी काय कमिटी, जी ऑर्गनाईज कमिटी डिसिजन देईल ते मान्य करावं लागेल. अगदी बरोबर, चांगला उल्लेख केला आपण दर्शन, कारण की आयोजक भरपूर खर्च करतात आणि योग्य तो टॉस बॉक्स ज्यांच्या नावाने आहे ते आमचे काकाश्री आज जरी या दुनियामध्ये नाही आहेत, आज त्यांची पुण्यतिथी देखील आहे आणि त्यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स आहे. आणि त्या टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आपण करत आहोत, म्हणून त्या गोष्टीकडे दर्शनने देखील उल्लेख केला की टॉस करण्यासाठी वेळेवर दोन्हीही कॅप्टन हजर असणं फार महत्त्वाचं आहे. लेग बायच्या स्वरूपात धाव आली आहे. मधुकर गोलंदाज पाहतोय आपण. पहिला चेंडू त्यांनी टाकलेला आहे, त्याच्यावर बाईकच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या आहेत. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत त्या 41 धावा. एक चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत, कारण की मैदानाच्या आतमध्ये योगेश कॅप्टन चांगला खेळताना पाहतोय आपण. मोठा फटका ऑन साईडला आहे, चेंडू चाललाय आपल्या खेळाडूंना सलामी देण्याकरिता स्वर्गीय मंजुलाबाई करसंतर डगआउट मध्ये जाणारा हा षटकार. मला वाटतं निंबोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत, दामणगाव टीमचे कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. रिप्ले मध्ये दाखवत आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून. बॅटच्या स्लॉट मध्ये आला होता आणि चेंडू अगदी खेळाडू कक्षामध्ये. खराब चेंडू योगेशला देखील हा स्ट्रोक खेळण्याकरता जम्प करावी लागली होती तिथे, मात्र अंपायरने सांगितले की नो बॉल आहे. खराब चेंडू आणि आता धावा वाहत आहेत, कारण की धावा फलकावर झालेल्या आहेत त्या 48 धावा. एक चांगली धावसंख्या. सकाळी सूर्य टीम संघाने एक बलाढ्य संघाला पराभूत केला. वेलकम दीपक यांचं आज उत्तम जेवणाची सोय राहिली होती आणि खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंसाठी त्यांनी आज जेवणाची सोय त्यांनी केली. उद्या देखील, उद्या वार रविवार आहे, उद्या सुपर क्या बात आहे, उद्या मजबूत जेवणाची सोय असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्या आपण म्हणू शकता आपण की उद्या नॉनव्हेज, म्हणजे उद्या जे संघ खेळणार आहेत त्यांच्यासाठी नॉनव्हेज असेल. आज जे खेळतात त्यांच्यासाठी व्हेज आहे. समोर खेळलाय लॉंग ऑनला शतरक्षक वेगाने येतोय चेंडूपर्यंत. एक धाव आली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आज योगेश कॅप्टन कूल खेळतोय मैदानामध्ये, शांत दिमागाने क्रिकेट खेळला जात आहे आणि अशा प्रकारे 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पुन्हा संघाच्या टाळ्यांचा आवाज काही येत नाहीये खेळाडू कक्षातून. 50 धावा लागलेल्या स्कोर कार्डवर. लोअर फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये शैली चेंडूपर्यंत पोहोचतोय, हलकासा मिस फील्ड. 2 धावा पूर्ण, 52 धावा धाबलकावर. सुनील पवार यांनी उल्लेख केला होता की काही संघ जे आहेत, नवीन संघ देखील आलेले आहेत, त्यांना अजून असोसिएशनमध्ये त्यांचं अस्तित्व निर्माण करायचं बाकी आहे. चांगला खेळ त्यांचं होणं फार महत्वाचं आहे. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर पाहतो की आपण चांगली फिल्डिंग आहे. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू अजूनही हातामध्ये मिळत नाहीये. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, आता परतीचा प्रवास करावा लागेल एकाला. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि टोटल धावा झालेल्या आहेत ते 54 आणि 55 धावांचं लक्ष इथे ठेवलेलं आहे. एक चांगलं आव्हान तुम्हाला पाहायला मिळेल. आपण एक टॉस बॉक्समध्ये जाऊन आणि टॉस करू. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत असतील. दामणगाव आणि निंबोली. दर्शन आपण टॉस करून घ्यायचं पुढच्या मॅचचं.
चला, दोन्ही संघाच्या संघनायक इथे निंबोली संघाचा संघनायक आलेला आहे. अवघ्या 1 मिनिटाच्या आतमध्ये जर धामणगाव संघाचा संघनायक इथे जर आला नाही, उपस्थित झाला नाही, तर त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल ऑर्गनाइज कमिटीकडून आणि ती मान्य करावं लागेल. चला, निंबोली संघाचा संघनायकाचा आहे आणि मधुकर देशमुख यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. सर्व संघांनी विनंती की इथे नियम खूप कडक असतील आणि त्याच्यासाठी कोणी आर्ग्युमेंट करू नये जर तुम्ही मैदानात उपस्थित आहात तर. आणि मी आजचे आमचे भोजनदाता ज्यांनी आम्हाला सुरेख सुंदर असं चविष्ट भोजन दिलं त्यांच्या शुभ हस्ते म्हणजे मधुकर दादा यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक. आणि सर्व नाणेफेक करण्याच्या अगोदर सर्व दोन्ही संघांना आम्ही कॅप देणार आहोत. त्यांनी ती कॅप घालूनच खेळावायचं आहे दोन्ही कॅप्टनना. तसेच सन्माननीय विजयदादा भांबरे यांचं देखील आगमन झाले. शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांचं देखील जॅम्बे चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. नक्कीच. आणि तसेच सन्माननीय श्री गजानन पाटील सर उपस्थित झालेले आहेत. ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांची देखील उपस्थिती होत आहे. त्याचबरोबर तर दोन्ही संघांना कॅप देताना कॅप्टनला या आणि कॅप्टन विनंती की ही कॅप घालूनच तुम्हाला खेळायचं आहे. ठीक आहे. तर नाणेफेकी होते मधुकरदा देशमुख ज्यांच्या शुभ हस्ते. आणि कॉल कोण करणार आहे? ओके, तर धामणगाव संघाचा कॉल असणार आहे. ठीक आहे, हरकत नाही. दोन्ही संघाने कणाने कॅप परिधान केली, चांगले दिसतात. तर धामणगाव संघाचा कॉल असणार आहे. छापा कॉल आहे आणि आला देखील छापाच आहे. धामणगाव संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. धन्यवाद दादा, आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वप्रथम आपण या स्पर्धेमध्ये आला जॅम्बे चषक 2026. ही स्पर्धा कशी वाटते आणि कशा प्रकारचं ऑर्गनाइज वाटतं? ज्या प्रकारे बहादूर संघाने जसं नियोजन केलं होतं तसं टेमघर संघाने व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. नाणेफेकी तुम्ही जिंकलेली आहे. तुमचा प्रथमतः निर्णय काय असणार आहे? बॅटिंग फलंदाजी करायची की 4 षटकाचा सामना किती धावांपर्यंत धावण्याचा प्रयत्न राहील? 45-50चं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही. बेस्ट ऑफ लक तुमच्या संघासाठी. निंबोली संघ हा देखील चांगला संघ आहे. तुम्ही नाणेफेकी जे हारले आहेत आणि आता तुम्हाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न राहील? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं हे आयोजन आणि इथे हे ग्राउंड्स जर तुम्ही आलं तुम्हाला कसं वाटतं इथे खेळायला? नाही, या ग्राउंडवर मागच्या वेळेस पण खेळलो. ग्राउंडवर मजा येते खेळायला आणि एन्जॉय करतो आम्ही. धन्यवाद दोन्ही संघांना. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद दर्शन. आणि त्याचबरोबर सुमनभाई मिश्रा यांची देखील उपस्थिती झालेली आहे. छत्रपती शिवबा प्रतिष्ठान सदस्य आहेत. त्याचबरोबर सन्माननीय श्री गजानन पाटील सर उपस्थित झालेले आहेत. ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांची उपस्थिती. आणि आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी बलिराम भांबरे साहेबांची इथे उपस्थिती झालेली आहे या मुख्य व्यासपीठावर. त्यांचं स्वागत आणि सन्मान देखील आपण इथे करणार आहोत या व्यासपीठावर रणजित नाईक साहेबांच्या शुभ हस्ते, ज्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाइज केलेली आहे. आपण सर्वप्रथम स्वागत सन्मान करूया. आपण अध्यक्ष शिवबा प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा हा आपण पाहतो प्रतिष्ठान आहे. छत्रपती शिवबा प्रतिष्ठान अध्यक्ष आहेत सन्माननीय विजयजी भांबरे साहेब. एक कट्टर शिवसैनिक आहेत आणि एक हिंदू म्हणून आपण नेहमी त्यांना पाहत आलेलो आहोत. आणि आपल्या आगरी समाजाचे एक उभरते नेते आहेत. त्यांचा आपण करूया स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय सन्माननीय रणजित कालूराम नाईक साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते आपण हा स्वागत आणि सन्मान आपण विजयजी भांबरे साहेबांचा आपण करायचं आहे. मित्रांनो, विजय भांबरे साहेबांच्या बद्दल म्हणणं आणि त्यांचे चिरंजीव आतिश भांबरे एक तालुका क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि त्यांचे पिताश्री सध्या या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. कारण की रणजित नाईक साहेब आणि विजयजी भांबरे साहेब ते एकाच पक्षासाठी काम करत आहेत आणि त्यांचा पक्ष म्हणजे छत्रपती शिवबा प्रतिष्ठान. हे आपण पाहतोय की टी व्ही मॉनिटरवर दाखवलं जात आहे. त्याचे फोटोशूट केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने आपले कॅमेरामॅन आपण पाहतोय ग्रामीण टेनिस ते देखील आपल्याला दाखवत आहे टी व्ही मॉनिटरवर. त्यानंतर ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई सन्माननीय गजाननजी पाटील सर उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित करूया आपण. मी रणजित नाईक साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण हा शाही सन्मान आपण पाहुण्यांचं करायचं आहे. हे आपण पाहतोय की महाराष्ट्राची परंपरा हिंदू संस्कृती जपली जात आहे. अतिथी देवो भव असं म्हटलं जाते. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर सुमनबाई मिश्रा सदस्य आहेत छत्रपती शिवबा प्रतिष्ठान यांचं देखील इथे स्वागत आणि सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत आणि सन्मान स्वीकार करायचा आहे. रणजित नाईक साहेब यांच्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे या व्यासपीठावर.
त्यांना देखील सन्मानित केला जात आहे. प्रेम वाढवण्याकरिता पुष्पगुच्छ आहे. या स्पर्धेचा नेहमी आठवण राहणारा सन्मान चिन्ह आहे आणि महाराष्ट्राचा हा महावस्त्र माहेची शाल ओढली जाते. थँक्यू सो मच. आपण आलात रणजित नाईक आणि जे आंबे चषकामध्ये आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही क्रिकेटच्या दुनियामध्ये घेऊन जात आहे जिथे टीम कांबे स्पोर्ट कांबे बॅटिंग करण्यासाठी तयारीमध्ये आहे. षटक क्रमांक पहिला गोलंदाज तयारीमध्ये, फलंदाज तयारीमध्ये आणि आता दुपारच्या भोजनानंतर आमचे एक्सपर्ट स्कोरर देखील इथे जोडलेले आहेत. बारको पाटील, यस गोलंदाज बारको पाटील आलेले आहे आणि स्ट्रायकिंगवर फलंदाज शैलेश आणि नो स्ट्राईकला आपण पाहतोय की विजय. शैलेश आणि विजयची ही जोडी पाहतोय आपण. लेट्स प्ले गेम ऑन. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू बारकूचा, पहिला चेंडू शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळलाय. चेंडू हवेमध्ये, ओ झेल सोडली आहे, झेल सुटली आहे. गोलंदाजाचं स्वप्न तुटले की पहिल्या चेंडूवर विकेट, कारण की पहिल्या चेंडूवर आपण षटकार ठोकताना बघितलेले आहेत या स्पर्धेमध्ये. उमेश पाटीलच्या अगेन्स्ट तो षटकार ठोकला होता आणि फलंदाज होता तो संतोष. सुरुवात चांगली झाली आहे, झेल तरी सुटली आहे, मात्र आत्मविश्वास फिल्डरचा देखील वाढलाय, गोलंदाजाचा देखील वाढलाय. मात्र पुन्हा ही चुकी होणार नाही ते देखील विचार करतील. बारकू पाटील चुकी करतायत. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू टाकला गेलाय. वाईटचा इशारा आलेला आहे. एक्स्ट्रा धाव धावपलकावर जोडली जाते. 2 धावा बनवायच्या आहेत, त्या 55 धावा 55. 3 धावा झाले, सॉरी चुकीची दुरुस्ती, मात्र 3 धावा झालेले आहेत. कारण की स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप भरपूर मोठा, धावांचा नाही तोटा, चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. येतोय चौकार. सुंदर अशी फलंदाजी पाहतोय आपण. शैलेश यांना पाहतोय खेळताना खेळपट्टीवर. जसं चेंडू लेग स्टंपवर टाकला होता आणि तसंच प्रकारचा स्ट्रोक बनवलाय आणि कैलाश नाईक त्या चौकाराला पाहतच राहिले होते. त्यांच्या बाजूने अगदी चेंडू निघून गेला होता. शेवटच्या मोमेंटला फुटबॉल सारखी किक देखील मारण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, मात्र थांबला तर थांबला मैदानामध्ये. धावा बनतायत. व्हेरी इम्पॉर्टंट पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी चर्चा करतात दोन्ही पंच. चर्चा करावीच लागेल. जय आंबे चषकामध्ये खर्च देखील भरपूर करण्यात आलेला आहे, कारण की सर्व संघांना जेवणाची उत्तम सोय आहे. 2 ते 3 पारितोषिक दिले जात आहेत, मॅन ऑफ द मॅच दिले जात आहेत, कॅप दिल्या जात आहेत आणि उद्याचा दिवस आहे म्हणजेच कोल्ड्रिंक्स देखील प्रत्येक खेळाडूला दिली जाईल उद्याच्या दिवसामध्ये. आज देखील शीतपेय थंड ठेवण्यात आलेला आहे. संदीप नाईक दुपारच्या भोजनानंतर, राजेश नाईक मामा जेवल्यानंतर पुन्हा एकदा या व्यासपीठावर. इथे हिट विकेट झालेल्या आहेत, विकेट मिळालेला आहे फायनली गोलंदाज बारक्या पाटीलला. योगेश खुश आहे आपल्या सर्व खेळाडूंवर आणि योगेशला माहिती आहे आज जे खेळाडू आहेत त्यांच्याकडून खेळ अपेक्षित आहे. त्याचे मुख्य 4 खेळाडू आलेले नाही आहेत. त्याने आपल्या टॉस बॉक्समध्ये सांगितलं होतं की माझे जे महत्त्वाचे 4 खेळाडू ते पोहोचलेले नाही आहेत. ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून हा खेळ पाहतो मित्रांनो. संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब यांच्या माध्यमातून ही संघटना बनवण्यात आलेली आहे. साहेबांनी सांगितलंय तुम्ही जर 40 ओरिजिनल आहात तर या, मग तुम्ही खेळा, तुम्ही इथेही खेळा, तुमच्या ग्रामीणमध्ये देखील खेळा. अशी ही संघटना जी आहे डोंबिवली परिसरामध्ये देखील आहे, जिथे आपण नेहमी पाहतोय आपले सर्वांचे लाडके खेळाडू आहेत. त्या परिसरामध्ये देखील सर्वांना प्रेम टाकणारे खेळाडू आहेत. पूर्वी ग्रामीण टेनिस क्रिकेटर नावारूपाला आता मागच्या 3 ते 4 वर्षापासून आलेला आहे. मात्र आम्ही डोंबिवलीमध्ये देखील भरपूर समालोचन केलेला आहे. मानधनाचं थोडंसं 19-20 होत असतो, म्हणून जॉब इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर कोणाचं घर चालत नाही. एक एन्जॉयमेंट म्हणून आपण समालोचन करत असतो. बारक्या पाटीलला याला विकेट मिळाल्यानंतर नवीन फलंदाज आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. उमेश पाटील आलाय आणि उमेश पाटीलला हा स्ट्रोक बनवता आलाय. गॅप भरपूर मोठा आहे. योगेश कॅप्टन टीमचे तिथे चांगली फिल्डिंग, मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेलाय आणि इथे पाहतोय की नो बॉल सिग्नल, इट्स थ्रू, म्हणजे गोलंदाज इथे पकडले गेलेले आहेत. चेक नो बॉल दिलेला आहे, म्हणजे गोलंदाजी करू शकणार नाहीये. कितवा गोलंदाज आहे? पहिलाच आहे. फेकी गोलंदाजी आढळलेली आहे आणि कैलाश नाईक याने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर आता गोलंदाज बारक्या पाटीलला थांबावं लागेल. इथे किती चेंडू बाकी आहेत या षटकातील? 2 चेंडू बाकी आहेत आणि आता 2 चेंडू टाकण्याकरिता कोणता गोलंदाज असेल आपण पाहणार आहोत.
संतोष भुयाल आलेला आहे आणि त्याला 2 चेंडू टाकायचे आहेत. तीन चेंडू बाकी आहेत. ओके ओके, कैलाश नाईक यांचं लक्ष पहा किती चांगलं आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही. किती धावा असतील दर्शन जरा कळवा आम्हाला, जेणेकरून बॅटरला आम्हाला सांगू इच्छितो. कारण की आपल्या ग्रामीणमध्ये 3 धावा आहेत थ्रोला, नो बॉलचा 1 धाव, म्हणजे 4 धावा टोटली आहेत. ते सांपर विचारतायत. पंच तुम्ही डिसिजन घ्या असं आयोजकांचं म्हणणं आहे. नो प्लस किती धावा ते सांगा फक्त. 2 धावून घेतलेले आहेत. फक्त टोटल किती धावा ते सांगा कैलाश. टोटल 5 धावा. ओके, 5 धावा ऍड करा आपण. 12 धावा धावपलकावर. हा फ्रीट नसणारे लक्षात घ्या, कारण की चेक नो बॉलला फ्री नेट नसतो. आणि आता रनआउटची संधी आणि फलंदाज आउट. पुन्हा एकदा सांगतो की जेव्हा फ्रीट असतो तेव्हाच फक्त नो बॉल जो टाकला जातो त्याला फ्रीट असतो. आणि जेव्हा एखादा गोलंदाज फेकतो, थ्रो करतो, तर त्याच्यासाठी फ्रीट नसतो. म्हणून मी उल्लेख केला चेंडू टाकण्या अगोदर. रनआउट झालेले आहेत. चला, नवीन फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये. थोडेसे नियम जे काही आहेत नवीन देखील आहेत, काही जुने नियम देखील आहेत क्रिकेटमध्ये, त्याला तुम्ही फॉलो करा. पंच असोसिएशनशी संलग्न आहेत, त्यांचे नियम जे असतील ते या स्पर्धेचे नियम असतील. विनोद पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. पाणी जो आहे या स्पर्धेला सुकीर म्हात्रे यांच्या माध्यमातून पाण्याच्या बाटली जे आहेत ते आम्हाला देण्यात आलेले आहेत. त्यानंतर मंदार नाईक यांच्याकडून देखील पाण्याची उत्तम सोय झालेली आहे या स्पर्धेला. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. असं ही पाणी एक पुण्याचं काम आहे आणि तो पुण्याचं काम इथे करण्यात आलेलं आहे. सुकीर म्हात्रे असतील, मग त्याचबरोबर मंदार नाईक असतील. गोलंदाज पुन्हा एकदा खाली क्षेत्रामध्ये ढकललाय चेंडूला. क्षेत्ररक्षक पाहत राहील, चेंडू निघून गेला सीमारेखा पार. येतोय चौकार. दिनेश गुलवी पोलीस पाटील निंबोलीचे इथे दाखल झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि कॉम बॉक्स मध्ये बदल होता आहे. सुनील पवार खूप खूप धन्यवाद स्वीट सोपा भिवंडी आणि भादवड टेमगरपाडाचा एक बुलंदाबाज आमचे मित्र खास संदेश पाटील. खास खऱ्या अर्थानं जर पाहिला पण त्याचा पण सीझन डबल असतोय. एक कॉमेंट्री त्यानंतर मात्र जर विचार केला ऑर्केस्ट्रा अतिशय ग्रेट आहेत आणि प्रत्येक गोष्टीवर ऑलराऊंडर आहेत. पाहतोय आपण यस पाहतोय की आपण सध्या व्यासपीठावर आमचे विराजमान प्रमुख लाडके मान्यवर छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आहेत यस विजय बळीराम भांबरे साहेब हे सुद्धा आहेत. आणि निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित मार्गदर्शन करण्यासाठी मी व्यासपीठावर असलेले ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबईचे आदरणीय गजानन पाटील सरांना विनंतीशील की आपण या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करायचे, सामना सुरू ठेवायचा आहे. जाऊया आपण मनोगत व्यक्त करताना पाहतो आमचे प्रमुख पाहुणे गजानन पाटील सराकडे.
जय अंबे चषक 2026 ह्यासाठी आज आपल्या ह्या पंचक्रोशीतले बरेचसे संघ उपस्थित आहेत. निश्चितच या स्पर्धेचं आयोजन जे आहे ते आमचे परममित्र श्रीयुत रणजित नाईक आणि त्यांची सर्व टीम. आज बघतो मी इथे की जे सामने होत आहेत या सामन्यांचं आयोजन करणं तेवढं सोपं नसतं आणि अशा सर्व संघांना एकत्र करणं, त्याचबरोबर संपूर्ण या आयोजक टीमला एकत्र करणे आणि त्यांची जी मेहनत आहे ही मेहनत आज ह्या कार्यक्रमाचं सफलता आपण ज्याला म्हणतो ती या सफलता ह्याच टीममधून दिसतं. म्हणजे टीमवर्क शेवटी सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि आज तुम्ही समोर खेळता एवढ्या उन्हामध्ये आणि आपले हे उत्कृष्ट असे समालोचक, त्यांच्या एका बोलण्यामध्ये एक शब्द आला आताच की बुवा मानधनापेक्षा तुम्हाला जी काही आवड आहे ही आवड सगळ्यात महत्त्वाची आहे आणि जिथे जिथे आवड असेल तिथे तिथे निश्चितच तुमची सवड असेल. तर मला वाटतं उत्कृष्ट समालोचक तुम्ही आणि संपूर्ण हे आयोजनाची टीम आपण बघतो की ज्यांची मेहनत ह्या सामन्यांसाठी लागलेली आहे, ही मेहनत सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि हे मेहनत करणारे नेहमी आपण ज्याला म्हणतो की ती व्यक्ती नेहमी पुढे नसते, पण मागून त्यांचं जे काही बॅकवर्ड आहे तो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि आज इथे आम्ही सर्वजण छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत विजय भांबरे साहेब, त्याचबरोबर सुमनजी साहेब आणि आमच्या छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे सगळ्यात महत्त्वाचे असे खजिनदाराची भूमिका निभावणारे आमचे श्रीयुत रणजित नाईक, ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी इथे केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे आमच्या समोर जे खेळाडू ज्या वेळेस खेळाडू वृत्तीने खेळतात, आत्ताच मी त्यांचा एक बघितला, एक जो नो बॉल टाकण्यात आला किंवा ज्या समोर त्यांनी जे स्वतः जे मान्य केलं, हीच खिलाडी वृत्ती तुमच्या नेहमी खेळामध्ये असली पाहिजे. कारण आज खेळ हा खेळ आहे, स्पर्धा ही स्पर्धा आहे, एकमेकांमध्ये आपण हार जीत करणार आहोत, पण अगदी आनंदाने आपण ती हार जीत स्वीकारायची आहे आणि तेवढ्याच ताकदीनं पुन्हा एकदा मैदानात उभं राहायचं आहे. मी पुन्हा एकदा संपूर्ण आपल्या जय अंबे चषक 2026च्या संपूर्ण आयोजकांना, त्याचबरोबर इथे तमाम जमलेल्या प्रेक्षक वर्गांना मी इथं त्यांचंही धन्यवाद देतो. आणि तुम्ही आम्हाला इथे स्टेजवरती बोलण्याची संधी दिली, तर तुमचं आयोजन उत्कृष्ट आहेच, या मात्र शंका नाही. आणि असंच आयोजन तुमचं पुढेही असणार आहे. आणि ही स्पर्धा एकंदरीत यशस्वी होण्यासाठी तुम्हा सगळ्यांचं इथं जे आहे, तुम्हा सगळ्यांच्या या ठिकाणी खूप खूप आभार. उत्कृष्ट असा सत्कार मला वाटतं या ठिकाणी होतोय. धन्यवाद आम्हाला इथं बोलवल्याबद्दल. खूप छान थोडक्यात दादांनी मनोगत व्यक्त केलं. निश्चित खूप खूप धन्यवाद दादा, आपण आलात जय अंबे चषकाच्या माध्यमातून. आपण तसेच व्यासपीठावर आपण छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आणि आमचे लाडके प्रमुख मान्यवर आदरणीय विजय भांबरे साहेब हे सुद्धा या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करतील. जय शिवराय. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आज योगायोग असा आहे की आज छत्रपती शिवाजी क्रीडांगण भादवर टेमगरपाडा येथे 40+ सामने ठेवलेले आमचे जय अंबे चषक 2026 हा चषक इथे चालू आहे. या चषकाला आमची उपस्थिती आमचे सर्व मेंबर छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे गजानन सर, सुमनबाई मिश्र असतील, रणजित भाऊ, आणि येथे या स्पर्धेचे सर्व मंडळाचे अध्यक्ष असतील, सर्व सदस्य यांना छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. येथे आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि विशेष म्हणजे आमचे शिवबा प्रतिष्ठानचे खजिनदार श्री रणजितजी नाईक साहेब आणि ते शिवसेनेचे उपविभाग प्रमुखसुद्धा आहेत. त्यांचे कार्य नेहमीच चांगले असतो. त्यांनी आम्हाला आज आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे हे अभिनंदन आणि सर्व खेळाडूंचे हे अभिनंदन, संपूर्ण त्यांच्या कमिटीचे अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
निश्चित दादाचं सुद्धा चांगलं मनोगत धावसंख्या जर पहिले आपण 3 षटकाची 2 षटकाची समाप्ती झाली आहे आणि धावपलकर धाव पाहतोय आपण 25 धावा अजून सामना जिंकण्यासाठी मला वाटतं की इथून जवळपास 12 बॉल 30चं समीकरण आहे. म्हणजे कठीण आव्हान नाही आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 15 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल. आणि खास करून जर विचार केला आपण सौरभ, तर आज पहिल्या वेळेस पाहतो आपण गावदेवी माता पुनराष्ट्र संघ या ओरिजिनल फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष म्हणजे ज कैलास टेलर यांच्या विना मैदानात उतरला आहे. आणि मला वाटतं की दादा आज खूप व्यक्तिगत स्वतःच्या कामासाठी बाहेर आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून दादासुद्धा सामना बघत असताना पाहतोय आपण. कैलास दादा खूप खूप धन्यवाद आपलं. दरम्यान पाहतोय आपण निंबोली गावाचे पोलीस पाटील. आणि जेव्हा निंबोली संघ येतोय तेव्हा मात्र जेव्हा दादा असतात तर लक्की इफेक्ट मॅन म्हणून या टीमसोबत असतोय पोलीस पाटील दिनेश गोळी साहेब. आपण जर आला असेल तर मी जयंबे टीमच्या माध्यमातून आपला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान सामना आता मात्र दुसऱ्या षटकापर्यंत गेलाय. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर 12 बॉल आणि इथून मात्र 30 धावेची आवश्यकता आहे. याच वेळेचं सुद्धा भान ठेवायचे कारण की तब्बल 10 सामने कव्हरेज करणं सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी पाहतोय की आपण जवळपास 2 वाजत आलेले आहे. अजून बरेचसे सामने कव्हरेज करायचे आहे. त्यासाठी आपल्याला विनंती असेल की वेळेला महत्त्व द्या आपण. यानंतर मात्र अजून एका टॉप संघाला आपण पाहणार आहोत. मला तर वाटतं की मॅच या दिवसातील सर्वात मोठी मॅच असेल कारण की दोन्ही संघाचं प्रदर्शन खूपच चांगलं पाहतोय आपण. आणि जरी टॉप 5 मध्ये नसेल निंबोली संघ पण या टीमकडे सुरुवात अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली होती. पण पलट वार करू शकतोय. प्रभाकरचं फॉर्म या टीमचा खास चिंतेचा विषय ठरला आहे. आडबेटण्या फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार 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 आलाय हा आणि नो बॉल. वा पंजा ओपन झालाय. स्क्युअर ऑफ द विकेट 3 क्षेत्ररक्षक आहे. विश्वास पाटील सर सांगताना पाहतोय आपण. डीजे उल्लेख केला होता की संदेश पाटील यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आता मात्र त्याचा सीझन सुरू झाला आहे आणि क्रिकेटचा सीझन संपल्यानंतर मात्र सातत्याने बिजी असते. असे खूप चांगले कलाकार सुद्धा आहेत. दोस्ती म्युझिकल ग्रुप सावंदे वाह बिजी आहेत. आज पण सुद्धा बिजी असेल. आमच्यातून रजा घेताना आमचे सर्व लडके मान्यवर त्यामधून खास आपण विचार जर केला ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई येथे निश्चित आमचे आदरणीय गजानन पाटील सर आहेत. त्यासोबत पाहतोय आपण शिवबा प्रतिष्ठान. निश्चित प्रत्येक गावागावात शिवबा प्रतिष्ठान झालीच पाहिजे. तर सध्याच्या घडीला जर पाहिलं आपण हा जागतिक देश जग कुठं चालला आणि त्यासाठी मी ते एकच म्हणेन तुमच्या प्रतिष्ठानाला की जास्तीत जास्त आपण शिवबाचं ही शाखा उघडणं गरजेचं आहे दादा. यस पाहतोय की आपण कट्टर हिंदू समर्थक मी आहे. त्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर आहे. नो डाऊट सध्याचा घडीला जर पाहिला आपण प्रसंग असे एक बिकट आहे. दरम्यान वळूया आपण सामन्याकडे पाहतोय की आपण सामना निश्चित रोमांचक स्थितीकडे जाईल. एकतर्फी सामना होणार नाही आहे आणि कांबी टीमचं प्रदर्शन जर आज चांगलं झालं तर चांगल्या टीमच्या विरुद्ध मात्र हा तो विजय संपादन करेल काय. आणि एकीकडे टॉप ऑलराऊंडर पाहतोय आपण योगेश. हा ट्रम्प कार्ड ऑफ खेळाडू गावदेवी माता पुंडा टीमचा ट्रम्प कार्ड खेळाडू ठरलेला आहे. समोर डावकरा बॅटर सज्ज होताना बॉल निश्चित परत टाकावं लागेल. काय घडलंय अतिरिक्त धावा देणं थांबवावं लागेल. इथे मात्र पाहतोय आपण 2 धावा. आता मात्र 3 धावा. थोडीशी धावपळ फनी मुवमेंट पाहतोय आपण आणि पंच कैलास जादूगर आमच्याकडे वळतील. फुकटाच्या आल्या या बॉलवरती 3 धावा. धावसंख्या पाहतोय आपण 32 धावा पाहतोय आपण. 32 धावसंख्या 35 आहे. समीकरण सोपं झालंय. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे. उडवलाय आणि कांबे टीम मध्ये आता जल्लोषा वातावरण निर्माण झालंय. पाहतोय पण काय कडक फटका खेळलाय.
30 असताना मात्र काय कमालीचा फटका अटेंड केले. डावखोरा बॅटर पाहतोय आपण जबरदस्त बॅटिंग करताना विनोद पाटील एक मोठी जबाबदारी, 2 चौकार एका षटकारिणी. आता मात्र कांबे स्पोर्ट कांबे टीम म्हणजे जल्लोष पाहायला मिळेल काय. अजून एक हा बॉल पाहतोय आपण, काय घडले काय बिघडले, पण इथे मात्र अतिरिक्त धाव इथे मात्र मिळेल काय पाहतोय आपण. बॅटला हलकासा स्पर्श झाला होता, एक धाव आली आहे. आणि सौरभ पाटील इथून मात्र किती धावीची आवश्यकता आहे कांबे स्पोर्ट कांबे टीमला सामना जिंकण्यासाठी? 13 धावीची आवश्यकता आहे, 13 धावीची आवश्यकता आहे. अभिनय तो कभी नाही. सुवर्ण संधी निर्माण झाली आहे कांबे टीमसाठी, कारण की चांगल्या टीमच्या विरुद्ध चांगला प्रदर्शन विनोद पाटील करतोय. 9 बॉल 13चा समीकरण, 13 धावा 9 बॉल. जी मेहनत आतापर्यंत केलेली आहे त्यावर पाणी फिरला जाणार नाही. हे बॅटरला माहित आहे की माझ्या टीमने आतापर्यंत अकाउंट ओपन केले नाहीये, पण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादोडच्या मैदानावर आम्ही विजयाचा सिलसिला सुरू करणार आहे. याला तर खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हणतायत, पण कौतुक करेन एकही टुर्नामेंट मॅच केली नाहीये. कांबे स्पोर्ट कांबे टीमचं कौतुक करावं लागेल. इथून मात्र निश्चित हा संधीचं सोनं करावं लागेल की मात्र योगेश या पलटून वार करेल. 9-13चं समीकरण. कमालीचं बॅटिंग करताना काय षटका ठोकला होता विनोद पाटील यांनी. आणि याच पाहतोय की आपण निंबोली गाव जर म्हटलं तर हेमंतभाई म्हणजे सर्वांचे लाडके मुसाबाई बिलॉंग करणारे आहेत आणि त्यांनी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेत. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, हवेत आहे, झेल घेणं गरजेचं आहे का पाहायचं आहे. झेल टिपल्या गेलं चांगलं. आता मात्र विकेटचं पतन पाहतोय, एक डॉट बॉल आणि विकेट आली आहे. संदेश दादा डीजे वाजवतोय. एक संदेश बॅटिंगला आलाय आणि एक संदेश पाटील आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये सुद्धा असतात. समीकरण जर पहिला पाहता सौरभ आम्हाला माहिती येतील की किती बॉल आणि किती धावा. 8-13चं समीकरण आहे. इथून मात्र तुम्हाला विनोद पाटीलला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. जर सामना कांबे स्पोर्ट कांबे टीमला जिंकायचा असेल, पुन्हा टीमला जर सामना जिंकायचा असेल तर दूर स्ट्राईक पासून ठेवावं लागेल विनोद पाटील या बॅटरला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आणि एक अतिशय उत्तुंग चांगला षटकार पाहिला आपण. सामना इथं मात्र एकतर्फी होणार नाहीये. विनोद जर शेवटच्या बॉलपर्यंत राहिला तर कांबे स्पोर्ट कांबे टीम आज जल्लोष करणार या क्रीडानगरीमध्ये, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी भादोडच्या या मैदानावर. आणि ऐतिहासिक मैदान, कित्येक मोठे मोठे इव्हेंट पाहतोय आपण. एक जमाना होता आर.के. ट्रॉफीचं नाव जर म्हटलं तर मुंबई पुन्हा महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातून क्रिकेटर येऊन गेलेत. संदेश पाटीलने उल्लेख सुद्धा केला की असा एक मैदान आहे, अखंड महाराष्ट्रातले खूप मोठे मोठे खेळाडू इथं मात्र खेळून गेलेले आहेत. सज्ज होताना पाहतोय आपण योगेश. अतिशय महत्वपूर्ण हा येणारे 2 बॉल आहेत तर कांबे स्पोर्ट कांबे टीमसाठी 2 मोठे फटके जर आले तर विजय संपादन करेल. चांगला बॉल, काय घडले पाहिजे, अगदी चेंडू कुठं बरं झाले पाहावं लागेल. इथं मात्र तालमेलची कमी पाहतोय आपण आणि बघता बघता एक सिंगल. इथं मात्र 7 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 7-12 आलाय उतारा आणि कवचित हा 7-12 येतोय स्कोरिंग बोर्डमध्ये. यस, हा 7-12 जर पाहिला आपण सध्या तरी टेमगर आणि भादोड टेमगर पाडा आणि भादोडच्या नावावर आहे, पण ह्या सामन्याचा 7-12 कुठल्या टीमकडे जाईल? विनोद पाटील लकी नंबर सर्वांनाच हवा असणार हा 7-12चा. आणि पाहतो की आपण पटवारीकडे जेव्हा जातोय 7-12 पाहिजेतच. 43 धावा आहेत, 12 धावीची आवश्यकता आहे. 7 बॉल, अतिशय महत्वपूर्ण चेंडू असेल या षटकातला, या सामन्यातला. योगेश समोर किमॅन फॉर कांबे टीमचा एक विध्वंसक बॅटर ज्यांनी आतापर्यंत जिवंत केले टीमला, विजयाकडे वाटचाल करून देतो. काय चौकार येणं गरजेचं आहे या बॉलवरती. तोच विनोद पाटील सज्ज होताना त्याच्या बॅटमधून ऑलरेडी 2 चौकार एक षटकार आलाय. या बॉलवरती काय होईल? क्षेत्ररक्षण तोच कायम, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. चांगला बॉल, सुरेख बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगल्या बॉलनी मात्र षटकाची समाप्ती. तरी पण या षटकामध्ये धावा किती खर्च केल्या तब्बल पाहतोय आपण. 17 धावा खर्च केल्या या षटकामध्ये योगेश या बॉलरनी. 6
12चं समीकरण. चला आपण वेळ कमी खर्च करायचं आहे. यानंतर मला वाटतं की संदेश दादा टॉस झाले. यस सर. दोन शेजारी संघ आहेत आणि दोन्ही कडक आहेत. आई गावदेवी दामणगाव आणि आई वज्रश्रीपोट निंबवली. मी परत एकदा अध्यक्ष महोदय महेश माळी साहेबांचं जर आगमन झालं असेल दादा आपण व्यासपीठावर या. आणि उपाध्यक्ष निंबोली गावाचे प्रवीण गुळी साहेब आपण जर आले असेल तर या. आणि निंबोली गावाचे पोलीस पाटील आणि सुनील पवार यांच्यावर खूप मोठं प्रेम करणारे असे दिनेश गुळी साहेबांचं जर शुभ आगमन झालं असेल तर दादा आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. मी जॅम्बे क्रिकेट टीमच्या माध्यमातून आपल्याला रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय की आपण या चला वेळ कमी खर्च करायचा आहे. 6 बॉल 12 म्हणजे प्रत्येक बॉलवरती पाहतोय आपण 2 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे सौरभ जर पाहिला आपण अर्धा डझन बॉल आहेत आणि 1 डझन धावा आहेत. आणि फक्त 2 दिवसाचा गॅप. त्यानंतर ओरिजिनल 40+ संघटनेचा टूर ऑफ दमण दौरा एन्जॉय फुल करतील 40+चे. यस जी हां. यस जो बोलला ज्या दिवशी भेटला संदेश पाटील त्या दिवशी कडक कानाखाली लावायची आहेत. चला आपण वेळ जास्त घेत आहेत. गावदेवी माता पुंडा टीमचा संघनायक योगेश आज कैलास सेलार नाहीये, पण कैलास सेलार नसून सुद्धा काय प्रदर्शन चांगलं केलंय. यूट्यूबच्या माध्यमातून कैलास दादा बघत असेल की माझ्या टीमने चांगलं प्रदर्शन केलंय, पण अजून सामना संपला नाहीये. कांबे टीमकडे संधी आली होती. जेव्हा षटकार मारला तेव्हा मात्र समीकरण अतिशय सोपं होतं. 9 मध्ये 13 तुम्हाला डबल सिंगल घेणं गरजेचं होतं. वा 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 स्टिअर केलंय पहिल्या बॉलला. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू जाईल की नाही पाहायचंय. आणि बघता 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 चेंडू फरार सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती आलाय हा चौकार. बॅटचं तोंड उघडलंय आणि गलीच्या माध्यमातून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. अतिशय देखना चांगला चौकार. आता मात्र येणारे 8 धावा आणि बॉल शिल्लक आहे 5 बॉल 8चं समीकरण. गोलंदाज सजवताना चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न परत एकदा. ओ माय गॉड थांबवल्या गेलं. 4 बॉल 7चं समीकरण आहे. सामना अजून संपला नाहीये मित्रांनो. 4 बॉलमध्ये 7. एखादा षटकार. आता मात्र जमेची बाजू कांबे टीमकडे जी असेल त्यांचा स्ट्रायकर बॅटर पाहतोय आपण विनोद पाटील आलाय. आता मात्र पाहतोय की आपण निश्चित 7 धावेची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि किमॅन फॉर ऑफ डावखुरा बॅटर विनोद पाटीलवर एक जबाबदारी असेल. आणि निश्चित इथं मात्र जल्लोष करण्याची संधी मिळणार आहे. षटकारा तेव्हा खेळाडू कक्षामध्ये खूप चांगलं वातावरण होतंय. पुढचा बॉल हा बॅटर फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. काय कमालीचा प्रदर्शन आज पाहतोय कांबे टीमचा पाहतोय आपण. आणि आता मात्र जल्लोष अख्ख्या कांबे गावामध्ये. आणि म्हणतात ना तुम्ही प्रयत्न करा एक दिवस तुम्हाला फळ मिळणार आहे. आणि आता मात्र समीकरण खूप सोपं राहिलंय. जेवढे बॉल आहेत तेवढ्या धावा इथं मात्र हवा आहेत कांबे टीमला. आणि आता मात्र निर्णय 3ऱ्या पंचाकडे सोपवलाय. स्कोर एक पंच आणि 3रे पंच पण या कुशल मुवमेंटला सामना आहे. आणि थोडंसं
शांत वातावरण पाहायला मिळालंय खेळू कक्षामध्ये. पुणे सर आपण यायचंय. यस, कुशल मुवमेंट आहे, यावर आम्ही निर्णय देऊ शकत नाही. जादूगर आपण या. तर नॉट आउट. यस, खेळाडू कक्षामध्ये टाळ्या. आता मात्र 2 बॉल आणि 3. सामना संपला नाही अजून. डेशिंग आणि चेशिंग नाही नाही. या असोसिएशन मध्ये जर टाय सामना झाला तर सुपर ओव्हर. आतापर्यंत पाहतो की आपण किती सुपर ओव्हर झालेत असोसिएशन मध्ये. जवळपास मला वाटतं की 4 सुपर ओव्हर झालेले आहेत. 2-3चं समीकरण. हृदयाचे ठोके ठोके वाढवणारा सामना पाहतोय. सामनाच्या दिवसातला सर्वात चांगला रंगतदार रंगताना रोमहर्षक सामना पाहतोय आपण. हा बॉल वरती जर विकेट आला मात्र पलटून वार करेल आणि विनोद पाटील या सामन्यावर सामना फिनिश करेल काय. 2 बॉल 3चं समीकरण आहे. सज्ज होताना गोलंदाज मारा करतोय. फाईन फटका पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो पण चांगला आलाय. आता मात्र 1 बॉल वरती 2 धावा. 1 बॉल 2 धावा. इथं मात्र कांबे टीमचं नशीब त्यांच्या बाजूला आहे का हे पाहायचंय. पण मी तर म्हणेन की नशीब नाही तर तुम्ही थोडीशी चुका झाल्या. 3 मध्ये 3 असताना मात्र ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक केले, डबल परत एकदा पलट वार केलंय. 1 बॉल 2. जर 1 निघाली तर सुपर ओव्हर. एक बॉल 2 धावा. 1 जर निघाली तर सुपर ओव्हर. सौरभ काय बोलशील? संदेश पाटील, सुपर ओव्हर या सामना कोण जिंकेल? यस, भविष्यवाणी केली आमचे कॉमेंटेटर संदेश पाटील यांनी. 1 बॉल 2चं समीकरण. राईट आर्म ऑफ द विकेट. आरके स्टँड या टोकाकडनं सज्ज होताना बॉलर. समोर बॅटर पाहतोय आपण खेळण्यासाठी. संदेशच्या बॅटमधून एक चौकारा आलाय. हा बॉल चांगला आहे, टर्न केलंय आणि आता मात्र निश्चित कांबे टीमचा इथं मात्र विजय संपादन केले. टॉप क्रमांक 5 वर असलेल्या पुन्हा टीमला शेवटी मात्र त्यांनी पराभूत केलंय आणि खातं उघडलंय. बेस्ट ऑफ लक कांबे टीम. आता मात्र पारी कोरी नाहीये, पाठी कोरी नाहीये. वा बाई वा वा. 13 सामना होता त्यामधून पहिला विजय.